तर आता दिवाळी जवळ येत आहे आणि सर्वच लोक आपल्या घराचे छान साफसफाई करत आहेत, तेच मी सुद्धा करते। तर सर्वात सुरुवात मी माझ्या बेडरूमपासून करणार आहे। बेडरूमला थोडा नवीन लुक द्यायचा होता, तेच करणार आहे। आणि मी तुमच्यासोबत एक हॉल व्हिडिओ शेअर केलेला होता खूप दिवसांपूर्वी, तर तोच मी आज याच्यामध्ये तेच प्रोडक्ट मी यूज करणार आहे। काही आता नवीन परचेस केलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। जशी ही क्लॉक आहे ती मी नवीन घेतलेली आहे, ती फुटून गेली होती म्हणून नवीन घ्यावी लागली। त्यानंतर ही LED लाईट स्ट्रीप आहे निऑन, ती मी घेतलेली आहे। आणि ही बेडशीट तुम्हाला मी दाखवलीच होती मागच्या व्हिडिओमध्ये। त्याच्यासोबत बघा ह्या LED सोबत एक ॲडॅप्टर सुद्धा आपल्याला रिसीव्ह होतं आणि मला ही 350 रुपयाला मिळालेली आहे। क्वालिटी खूप चांगली आहे। त्याच्यानंतर बघा मी अडेसिव्ह जे आहे हुक घेतलेले आहेत काही हँग करण्यासाठी, तर खूप चांगले असतात, स्ट्रॉंग असतात आणि हे मला 100 रुपयाला 20 असे रिसीव्ह झालेले आहे। एक असे अडकवण्याचे होते आणि एक असे खिळ्या टाईप असतात ना तसे आहेत। त्यानंतर मी हे कर्टन घेतले होते, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। क्वालिटी एकदम खूप चांगली आहे आणि मला वाटतं 350 रुपयाला किंवा 332 रुपयाला 2 सेट मला मिळालेला होता। तर हे 7 फीटचे आहेत, तर मला हे कट करून घ्यायचे आहे कारण मला विंडोसाठी हवेत, तर मी हे कट करून घेत आहे। त्याच्यानंतर मग स्टिच करून घेईल मी, दोघं मी कट करून घेतलेले आहेत। क्वालिटी खरोखर खूप चांगली आहे आणि आता मिशोवरती सेलसुद्धा सुरू होणार आहे। जर तुम्हाला कुठलीही गोष्ट परचेस करायची असेल तर तुम्ही खरंच घेऊ शकता। मी जर तुम्हाला यातलं काही आवडलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल। तर हा व्हिडिओ जो आहे तो आदल्या दिवसाचा आहे। एक दिवस अगोदर मी सर्व बेडरूम जो आहे तो क्लीन करून घेतलेला होता, कारण म्हटलं अगोदर क्लिनिंग केल्यानंतर मग जे डेकोरेशनचं काम आहे ते करूया, कारण मग एका दिवसात तेवढं होत नाही, क्लिनिंगसुद्धा डेकोरेशनसुद्धा। तर मी आदल्या दिवशी क्लिनिंग करून घेतलेली आहे। इथे असे 3 बॉक्स मी लावलेले होते, म्हणजे वॉल शेल्फ होते, ते मरून कलरचे होते, ते मला एवढे व्यवस्थित वाटत नव्हते, तर मी ते काढून घेतलेले आहे। ते सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेले आहेत। त्यानंतर मी इथे दुसरे व्हाईट कलरचे जे शेल्फ आहे ते लावत आहे आणि मी इथे मेजरमेंट करून घेत आहे की कुठे कुठे मला ते ड्रिल करून घ्यायचं आहे, तर मी ते करून घेतलेलं आहे आणि आता ड्रिल करत आहे। तर हे जे शेल्फ आहे ना, हे 4चा सेट आहे, पण मला इथे 3च लावायचे आहेत, कारण की खाली मला स्टडी टेबल घ्यायचा आहे, त्याच्यामुळे थोडी जागा उरली पाहिजे। तर मी बघा आता बेड साईडचे जे मागे आहे ना त्या साईडला मी जो LED लाईट आहे तो मी लावणार आहे। तर मी हे डबल साइडेड टेप आणि आपला सेलो टेपच्या मदतीने लावणार आहे। मी अगोदर मेजरमेंट करून घेईल की ती कशी पुरते का नाही, तर छान पुरली होती आणि उरलीसुद्धा आहे थोडीशी, तर मी आता इथे लावून घेणार आहे। अगोदर मी जो डबल साइडेड टेप आहे तो लावून घेईल आणि त्याला LED लाईट जे आहे ते पूर्ण चिटकवून घेईल। बघा तुम्हाला दिसत आहे थोड्या अंतरावरती मी ते डबल साइडेड टेप लावून घेतलेला आहे आणि आता मी ते स्टिक करून घेणार आहे आणि नंतर मग एकदम सिक्युअर व्हावं, छान राहावं, तर मी त्याच्यावर सेलो टेप लावून घेणार आहे। तर माझी LED लाईट ती पूर्ण लावून झालेली आहे। आता तुम्हाला मी जो मेकओव्हरच्या अगोदर जो रूम कसा दिसत होता ते तुम्हाला दाखवत आहे। अजून काही 2-3 गोष्टी मी परचेस केलेल्या आहेत, जुन्या आहेत त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर त्या मी विसरून गेले तुम्हाला पुढे दाखवायला। लावताना मी तुम्हाला दाखवेल की मी काय काय नवीन परचेस केलेलं आहे। तसं तर मी बेडरूम आदल्या दिवशी स्वच्छ करून घेतलेला होता, म्हटलं चला थोडंसं आता डेकोर करायचं आहे तर थोडंसं धूळ वगैरे साफ करून घ्यायची, कारण की इतकं धुळीचं साम्राज्य आहे ना घरामध्ये की तुम्ही इथे साफ केलं नाही अर्धा पाऊण तासामध्येच धूळ थोडी दिसायला सुरुवात होऊन जाते। म्हटलं छान असं क्लीन करून घेऊया जो सामान आहे तो लावण्याच्या आधी, तर मी तेच करत आहे। आता मी इथे छान असं डेकोरेशन करणार आहे आणि मी ते कुठलाही जे शोपीस आहे ते मी नवीन घेतलेले नाही आहे, जे जुने माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानेच मी हे डेकोर करणार आहे। आणि डेकोर केल्यानंतर हे कसं दिसतंय तुम्ही मला नक्कीच सांगा। तर काही बुक्स जे नेहमी माझे मिस्टर वाचतात ते मी इथे ठेवणार आहे आणि बाकीचे बुक्स बाहेर आहे। एक शेल्फ जो आपली भांडी ठेवण्याचं मोठं रॅक असतं ना ते पूर्ण भरलेलं आहे। त्यानंतर बघा मी हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये। तर मी हे 4 फ्रेम्स घेतलेल्या होत्या, तर 3 फ्रेम्स मी खाली हॉलमध्ये लावलेलं आहे आणि एक मी इथे बेडरूममध्ये लावलेली आहे। ती जी पेटी तुम्हाला दिसते ना ती माझ्या सासूबाईंची आहे आणि इथे बेडरूममध्ये जी आहे ती अशी L आकाराची परती आहे,
त्यावरती मी जी गावी जाण्याचे बॅग असतात आपल्या ट्रॉली बॅग्स त्या ठेवलेल्या आहेत. थोडं हॉचपॉच दिसतं म्हणून मी तुम्हाला तो पोर्शन दाखवलेला नाही आहे. तिथे मी आधी कर्टन लावलेलं होतं, पण ते जे रिंग आहे ना त्या ढिला होऊन गेला, म्हणजे स्प्रिंग असते ती ढिली होऊन गेली आणि ते व्यवस्थित इथे लागत नव्हतं. तर ते मी आता स्किप करून दिलेलं आहे लावणं. कारण की इथे आम्ही फर्निचर का केलं नाही तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. जेव्हा फर्निचर आम्ही केलं होतं ना तेव्हा ते फर्निचरवाले खूप दिवसापर्यंत आले, म्हणून आम्ही राहू दिलं होतं. जेवढं म्हणजे सामान आणलं गेलं होतं तेवढ्यामध्येच फर्निचर केलं होतं, बाकीचं राहू दिलं होतं. माहीत नाही आता हे कधी होतं, कारण बरंच फर्निचर अजून बाकी आमचं टी व्ही युनिट वगैरे. जेव्हा होईल तेव्हा हे वरती पण केलं जाईल, पण बघू आता कधी मुहूर्त निघतो तो फर्निचरचा. तोपर्यंत इथे मी कर्टन लावून घेणार आहे आणि इथे स्प्रिंग न लावता मी डायरेक्ट रॉड लावून घेणार आहे. तर ते आणून जेव्हा मी रॉड आणेल तेव्हा तुम्हाला दाखवेल कसं मी प्रकारे तिथे कर्टन हँग केलेले आहेत. तर माझे कर्टनसुद्धा लावून झालेले आहेत. आता बेडशीट मी चेंज करून घेणार आहे. आणि हे वॉलचे जे पीस आहेत ना हे मेटलमध्ये आहे आणि हे 4 पीस मला रिसीव झालेले आहेत. हे मी फ्लिपकार्टवरनं घेतले होते, पण मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि मिशोवरती याची प्राईस खूप कमी आहे आणि फ्लिपकार्टवर याची प्राईस खूप जास्त होती. तर तुम्ही मिशोवरनं घेऊ शकता. क्वालिटी अशीच आहे, एवढीच सेम साईज आहे आणि खूप सुंदर दिसतात लावल्यानंतर. तर मी बेडच्या ते बेड साईडच्या मागे लावलेलं आहे, भिंतीला, मागच्या भिंतीला लावलेलं आहे. खूप सुंदर दिसत होते. आधी मी इथे 3 जे वुडनचे लीफवाले पॅटर्न असतात ना ते लावले होते, ते काढून घेतले मी आणि ते आता इथे लावले आहे. थोडंसं चेंज केलं ना घरामध्ये तर खूप चांगलं दिसतं आणि नवीन लुक येतो, आपल्यालाही फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे आयुष्य असेल किंवा स्वभाव असेल याच्यामध्ये परिवर्तन झालाच पाहिजे. परिवर्तन झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट सुंदर दिसत नाही किंवा छान वाटत नाही. तर हे बघा, आल्या श्रीवनी ही लाईटिंग लावून बघितली, कारण तो स्कूलमधून आला होता आणि आल्यानंतर त्याला इतकी एक्साइटमेंट असते ना कुठल्याही गोष्टीची, माझ्यापेक्षा जास्त काहीतरी नवीन घरात होत असलं तर त्याला फार आवडे अशा गोष्टींची. तर तो आला, चेंज वगैरे करून आता इथे बसलेला आहे. हे ड्रॉवर जे आहेत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले होते एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि क्वालिटी एक नंबर आहे. जर तुम्हाला सुद्धा घरामध्ये काही गोष्टी म्हणजे ठेवायला स्पेस नसेल आणि तुम्ही घेऊ शकता. खूप कॉम्पॅक्ट आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे. याच्यामध्ये 1 लेअरपासून ते 6 लेअरपर्यंत हे मिळून जातात आणि खूप इझिली छान मुवेबल आहे. तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, कुठेही तुम्ही किचनमध्ये वापरू शकता, बेडरूममध्ये वापरू शकता, हॉलमध्ये, बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर मी इथे माझं बेडसाईड टेबल म्हणून सुद्धा याचा यूज करेल आणि याच्यामध्ये माझी ज्वेलरी आहे थोडीशी ते अरेंज करायची आणि खालच्या याच्यामध्ये जे वाचायचे बुक्स आहेत ते ठेवणार आहे. ड्रेसिंग टेबलमध्ये ना त्या गोष्टी काही एवढ्या मावत नाही आहे. माझ्या ज्या ज्वेलरी वगैरे आहेत खूप जास्त हॉशपॉच होऊन गेलेला आहे, सुटसुटीत नाही मिळत वेळेवर, मग त्यामुळे मी याच्यात ठेवणार आहे. आणि हा लॅम्पसुद्धा मी आता श्रीवसाठी घेतलेला होता स्टडी टेबलवर ठेवण्यासाठी. तर स्टडी टेबल आता सध्या नाही आहे, तर म्हटलं चला इथे ठेवूया, कारण माझा इथला जो लॅम्प आहे तो खराब झाला होता, तर म्हणून मी इथे तो ठेवून दिलेला आहे. एक रिअल प्लांट मी ठेवलेला आहे आणि कॅन्डल होल्डर मी इथे ठेवलेला आहे. तर ऑलमोस्ट माझा बेडरूम जो आहे तो क्लीन झालेला आहे आणि डेकोरसुद्धा झालेला आहे. तर बघा, हे बॉक्सेससुद्धा मी आता नवीनच घेतले होते ज्वेलरी अरेंज करण्यासाठी आणि याच्यात सर्व नवीन ज्वेलरी आहे जी मी मागच्या वर्षी घेतली होती. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा सर्व ज्वेलरी मी याच्यात अरेंज करून ठेवलेली आहे आणि मिशोवरनंच मी मागवलेली आहे. क्वालिटी खूप चांगली आहे. जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला दाखवेल की मी कशा प्रकारची ज्वेलरी परचेस केलेली होती. इयरिंग्स आहेत त्याच्या खूप छान छान पार्टीवेअर इयरिंग्स आणि रिंग आहे, फिंगर रिंग, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते मी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. नथी आहेत, तर मी असं ठेवून दिलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे. तर बघा, हे मी अडेसिव्ह हुक्स घेतले होते ना, ते इथे मी विचार करत होते की माझ्या लग्नाचे जे फोटो फ्रेम्स आहे ते इथे लावून घ्यावे, पण म्हटलं जाऊ द्या, उगाचच ते पडले वगैरे, कारण की थोडंसं ना ह्या भिंतीला वलसरा येतो पावसाळ्यामध्ये आणि मग ते स्टिक जर निघून गेलं ना ते पडतात. तर मी म्हटलं चला ड्रिलच करून घेते आणि इथे लावून घेते. अगोदर मी जेव्हा या बेडरूमला कलर केला होता ना तेव्हा ह्या म्हणजे फोटो फ्रेम्स ज्या आहेत ते काढून घेतल्या होत्या. बेड साईडच्या मागच्या भिंतीला आम्ही लावलेले होते फोटो, पण म्हटलं चला इथे एक छान अशी गॅलरी वॉल तयार करूया जिथे सर्व फक्त माझ्या लग्नाचे फोटो असतील. तर मी इथे छान मेजरमेंट करून घेतली आणि इथे फोटो सर्व ड्रिल करून लावून दिलेले आहेत. इथे फक्त श्रीवचा एक फोटो ॲड केलेला आहे, कारण त्याला पण वाटावं की हे बेडरूमसुद्धा त्याचा आहे म्हणून. तर इथे छान असा त्याचा एक फोटो ठेवलेला आहे, पण तो तरी म्हणत होता की मम्मा तुमचे फोटो खूप सारे लावले आणि तू फक्त माझा एकच फोटो लावला. तर मी त्याला म्हटलं बेटा इथे जागा पण नाही आहे, नाही तर तुझे खूप सारे फोटो लावले असते.
तर असं काहीसं वॉल हा दिसत आहे, भिंत दिसत आहे. आणि त्यानंतर बघा अजून खूप सारी माझ्या लग्नाची जी फोटो आहे ती फ्रेम करून ठेवलेली आहे, पण ती आता इथे जागा नव्हती म्हणून ती लावली नाही, ती पॅक करून ठेवून दिलेली आहे मी. आणि लिव्ह लव्ह लाफचं मी असं हे MDFचं हे घेतलेलं होतं, तर मी त्याच्या आजूबाजूला लावून दिलेलं आहे. तर तुम्ही सांगा की हे कसं दिसतंय आजूबाजूला लावलेलं वरच्या साईडला, किंवा हे फोटो जे आहेत 2 त्या फोटोच्या खाली लावायला पाहिजे होतं. ते नंतर मला लक्षात आलं की ह्या फोटोंच्या खाली लावायला पाहिजे होतं, म्हणजे ते एकसारखं दिसलं असतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही, छान दिसतंय. तर हे सोफा थ्रो जो आहे हा सुद्धा माझं नवीन परचेस आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे. बॉटल ग्रीन कलरमध्ये आहे, कारण पडद्यामध्ये आणि बेडशीटमध्ये थोडंसं ग्रीन कलरचे जे आहेत ना पॅटर्न बनलेला आहे, तर त्यामुळे मी इथे बेड रनर म्हणून मी याला यूज केलेला आहे आणि खूप सुंदर असं छान दिसतोय. क्वालिटी 1 नंबर आहे याची. आणि याच्यानंतर मी बेडसाईड रनर म्हणून माझ्याकडे हे जे आम्ही जुने कपडे देऊन बनवलेलं आहे ते मी इथे टाकणार आहे. मल्टी कलर आहे, तर खूप छान वाटतं, कारण सर्वीकडे बेडशीटमध्ये व्हाईट आहे, त्यानंतर पडदे व्हाईट आहे, 2 चेअर्स मी ठेवणार आहे, त्यासुद्धा त्याचे कवरसुद्धा व्हाईट आहे. तर म्हटलं चला थोडंसं फेस्टिव्ह लुक यावं म्हणून मी इथे असं मल्टी कलरचा जो रनर आहे मी बेडसाईड तो मी ठेवलेला आहे. तर काहीसं असं हा पोर्शन दिसत आहे. त्यानंतर हे चेअर कवर मी 6च्या सेटमध्ये घेतला होता. 4 मी टेबल आपलं डायनिंग टेबल असतो त्याला मी लावलेलं आहेत आणि 2 इथे चेअर असतात माझ्या, तर इथे मी लावलेलं आहे, कारण याच्यामध्ये ना व्हाईट आणि ग्रीनचं असं कॉम्बिनेशन होतं, तर खूप छान दिसतंय. तर चला तुम्हाला मी आता फायनल लुक कसा झालेला आहे तो दाखवते आणि तुम्ही एन्जॉय करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठली गोष्ट जास्त आवडली तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा, कारण तुमची एक लाईक आणि कमेंट मला मोटिवेट करेल आणि असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. बाय बाय.